संमोहनशास्त्र तुमच्या अंतर्मनातील नकारात्मक घटना कसे काढून टाकतो. अनेकदा ज्या नकारात्मक घटना किंवा फोबिया असतात त्या सहसा निघत नाही किंवा व्यक्ती व्यक्त होत नाही प्रॉपर. अनेक गोष्टी दाबून ठेवतात. लोकांना वाटतं मी हे सांगू कसं, कारण त्या घटनाच अशा झालेल्या असतात ना, एकतर त्या लहानपणच्या असू द्या किंवा कॉलेजच्या दिवसात असू किंवा कुठच्याही असू दे, त्याचा परिणाम प्रचंड होतो. आता माझ्याकडे एक केस आली होती. अनेक त्याच्यामध्ये फोबिया होते, पण त्या व्यक्तीने मला पूर्ण काही सांगितलं नव्हतं. सुरुवात झाली सेशनपासून. जसजसे आमचे संमोहन सेशन पुढे गेले त्या व्यक्तीला मी पूर्णपणे ट्रान्स अवस्थेत नेलं. ट्रान्स अवस्थेत नेल्यानंतर जेव्हा बाह्यमन एकदम शांत होऊन जातं तेव्हा अंतर्मन जागृत होतं. पण ती व्यक्ती कॉन्शियस असते. कळालं ना? ती व्यक्ती झोपलेली नसते. संमोहनशास्त्र एक झोपेची एक पद्धत आहे, पण त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस असते. म्हणजे संमोहन तज्ज्ञाचा आवाज त्या व्यक्तीला येत असतो. जेव्हा मी तिच्या अंतर्मनात सूचना रुजवत होतो, सुरुवातीला प्रतिसाद आला नाही. पहिले 2-3 सेशन प्रतिसाद आणण्यामध्येच गेले, कारण की कधीकधी व्यक्ती प्रतिसाद देत नाही. विविध कारण असू शकतात. हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. कधी विनाकारण प्रेशराईज करायचं नाही. पण तिसऱ्या सेशनच्या वेळेस हळूहळू प्रतिसाद द्यायला लागली आणि जिथे तिने प्रतिसाद द्यायला सुरुवात केला तिकडे संपूर्णपणे तिचं आयुष्य बदलणार होतं. मग त्या व्यक्तीला मी ट्रान्स अवस्थेत नेलं. स्वतःहून एकदम प्रॉपर, समोरून पण तेवढाच रिस्पॉन्स येत होता. प्रॉपर त्या ट्रान्स अवस्थेमध्ये नेलं. मग अनेक हळूहळू करत त्या पूर्णपणे घटना हळू बाहेर निघायला लागल्या. ज्या न सांगणाऱ्या घटना होतील ना, त्या देखील एकदम क्लिअर सांगायला लागल्या. अनेक त्रास होत असते. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते, सगळं काही होत होतं, पण ते शेवटी बाहेर निघणं खूप गरजेचं होतं. त्रास झाला, हळूहळू ते सर्व काही बाहेर निघायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये परत जेव्हा ते निघतं ना बाहेर, ते एक प्रकारची जखम होत असते. एकदा प्रिंट झालं ना की ती जखम झाली. तिला आपल्याला प्रेमाने बाहेर काढायचं किंवा प्रेमाने पुसून काढायचं. मग हळूहळू ते प्रयत्न चालू होते. मग त्याच्यावरती नीट तिला समजवलं काय कसं होतं काय नाही, ते दुसऱ्या सूचना टाकल्या. मग त्याच्यामधनं हळूहळू ती बाहेर आली. इकडे पहिला टप्पा क्लिअर नाही झाला की लगेच दुसरा तिसरा टप्पा आम्ही आरामात क्लिअर करून टाकला, कारण तो रिलीफच वेगळा होता. म्हणजे हार्डली 5 की 6 सेशनमध्ये ती पूर्णपणे व्यक्ती रिकवर झाली. तिची समस्या म्हणजे ॲक्च्युअलमध्ये प्रचंड मोठी होती. मला नव्हतं माहिती की समोरची व्यक्ती एवढी प्रतिसाद देईल, आणि मी कधी फोर्स पण नव्हता केला. मी बोललो स्वतःहून नैसर्गिकरित्या आपण पुढे जाऊ द्या. अनेक ज्या बालपणी ज्या घटना घडल्या होत्या, मग त्या लैंगिक शोषणाच्या असू दे किंवा इतर कुठच्याही असू दे, त्या हळूहळू बाहेर पडत होत्या. जवळच्या व्यक्तीने धोका देणं होतं, आर्थिक व्यवहारात फसवणूक करणं होतं, अशा विविध घटना त्या पूर्ण निघालेल्या. कसं बालपणी मग आईवडील सोडून गेले, त्याचा धक्का कसा बसला, आपला समाज, आपले नातेवाईक कसे वागतात, विविध अनुभव म्हणजे कमीच नव्हते. त्याच्यामुळे विविध आजार देखील झाले त्या व्यक्तीला. आता रिकव्हरी एवढी छान आहे ना की म्हणजे एकदमच आता आजार पण ते हळू बरे होऊन जातील, त्याच्याबद्दल नो डाऊट. पण जे अंतर्मन जे पण दुःखदायक सर्व काही आठवण होतं ते सर्व काही निघाले. जे निगेटिव्ह भावना वगैरे होते सर्व काही रिलीज झाले. एकदम फ्लो प्रॉपर पद्धतीने चालू झाला. त्या व्यक्तीला पूर्ण जाणवतं, सर मला आज जाणवतं, प्रचंड हलकं वाटतं आणि आज मला पूर्ण तो फ्लो जाणवतो. इतका त्याचा खूप प्रचंड फरक पडला. भले तुम्ही किती काय करा, तुमच्या अंतर्मनात जे आहे ना तसंच तुम्ही आयुष्य जगाल. तुम्ही किती संकटे किंवा समस्यामधनं का जात असे ना, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तो अंतर्मनात रुजवा. चमत्कारिकरित्या तुमचं अंतर्मन तुम्हाला सर्व प्रकारच्या संकटे आणि समस्यांमधनं बाहेर काढेल. हां, पण मूर्खपणामधून बाहेर नाही काढणार, हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही मूर्खपणा केला असेल ना, पहिले ॲक्सेप्ट करा. जोपर्यंत तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर निघणार नाही. मला असे अनेक कॉल होते, सर शेअर मार्केटमध्ये एवढे पैसे मी घालवले, आता मी बाहेर कसा येऊ. पहिले तुम्ही ते ॲक्सेप्ट तरी करा तो मूर्खपणा केला म्हणून. त्याच्यामध्ये अनुभव नव्हता, फक्त कम्प्युटर वापरून आपण पैसे कमवू शकतो, ह्या लोभाला बळी पडलो. जेव्हा आपण ॲक्सेप्ट करतो ना तेव्हाच आपण बाहेर निघतो, नाहीतर बाहेर निघू शकत नाही. आणि किती कुठच्याही समस्या असू, लहानपणी किती तुमच्या आयुष्यामध्ये वाईट घडलं असेल ते आपण आरामात काढू शकतो. हे नेहमी लक्षात ठेवून पूर्ण आयुष्य रिस्टार्ट करू शकतो. तुम्हाला प्रचंड त्याचा फायदा होऊन जाईल. आणि त्याच्यासोबत आपण रिप्रोग्रामिंग करू शकतो की जेणेकरून फ्युचरमध्ये कुठच्याही घटना झाल्या ना, तुम्ही तेवढे सक्षम असाल की ते सहन कराल, ना की तुम्ही त्याचा कायमस्वरूपी आघात तुमच्या अंतर्मनात रुजवून ठेवाल. मी या अंतर्मनातून एवढ्या लोकांचे अनुभव ऐकले ना की मला विश्वास बसत नाही. म्हणजे सर्व प्रकारची लोक मी बघितले, असं पकडून चाला. जिथे म्युच्युअल आहेत तिकडे माझा काही हे नाही, पण जेव्हा समोरच्या व्यक्ती संमती नसते ते सर्व काही चुकीचं असतं. अनेक लोक हे गोष्ट विसरतात व ते चुकीचे पाऊल उचलतात. अनेक लोक फक्त स्वतःचाच विचार करतात, समोरच्याचा विचार करत नाही. म्हणून परस्पर संमती असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर हे धोका देणं व सगळ्या गोष्टी का घडतात ते ह्याच्यामुळेच घडतात. आणि जास्तीत जास्त सर्व काही समस्या निर्माण करणे जवळचीच लोक असतात.
जास्त लांबची नसतात हे नेहमी लक्षात ठेवा. एखाद वेळेस अनोळखी परवडले पण ओळखीचे नाही परवडले, हे एवढ्या अनुभवातून शिकलो. आणि जेवढं आपण शब्द राहण्याचा प्रयत्न करतो तेवढं समजून जायचं की आतमध्ये काय ना काहीतरी गडबड चालू असते. कोणी एवढा परफेक्ट व्यक्ती नसतो. हां, काही लोक स्वभावाने असतात ते मान्य आहे मला, पण जो एक देखावा देखील असतो ना त्याच्या पण पलीकडे तुम्हाला बघितलं पाहिजे. तुम्हाला काय माहिती व्यक्ती अंतर्मत कशी आहे, तुम्हाला काय माहिती ती व्यक्ती घरात कशी वागते. मी एखादी साधूसारखी दिसणारी व्यक्ती म्हणजे स्वभावाची व्यक्ती ती घरामध्ये शैतानासारखं वागताना बघितलं, तुम्हाला तो विश्वास बसणार नाही. पूर्ण कुटुंबाला त्या व्यक्तीचा त्रास होता. आणि तेच शैतानासारखी बाहेर शैतानासारखी वागत होती पण ती घरी अक्षरशः म्हणजे साधूसारखी वागणारी व्यक्ती तसं पण बघितलं. म्हणजे विविध प्रकारचे नातेसंबंध बघितले, आर्थिक व्यवहारामध्ये बघितले, चमत्कार बघितले, सर्व काही बघितलं. त्याच्यामुळे जे अंतर्मनात आहे ना तेच वास्तव आहे, ना की जे बाहेर दिसतं तुम्हाला. बाहेर किती चांगलं वाईट असू दे त्याच्यावरती जाऊ नका. जे अंतर्मनात आहे तेच सत्य आहे. आणि एकदा का तुम्ही तुमचं अंतर्मन बदललं ना तुम्ही पाहिजे ते करू शकता. एक लक्षात ठेवा, तुमच्या क्षमतेनुसार एकतर लवकर होईल किंवा उशीर लागेल, पण प्रत्येक व्यक्ती आपापला प्रवास करत असतो. दुसऱ्या व्यक्तीला लवकर झालं म्हणून तुम्ही घाई करू नका, नाही तर तुम्ही कुठेही पोहोचणार नाही. डायरेक्ट आत्मविकास होऊन जातो. एकदा फोबिया वगैरे निघाले ना आणि एकदा तुमच्या आयुष्यातलं वाईट घटना काढल्या ना डायरेक्ट चमत्कार होतो. तुमच्यामधल्या क्षमता देखील किती आहे ते तुम्हाला काय सांगू. मी अनेक व्यक्ती जे सर्वसामान्य आयुष्यावर डायरेक्ट ते चमत्कारिक आयुष्य जगायला का त्यांच्या अंतर्मनाच्या क्षमता जागृत केल्या. अतिशय सोपं आहे. आपण इफोर्ट घ्यावा लागतो, एक लक्षात ठेवा. आणि एकदा तुम्ही ठरवलं ना तुमच्यासाठी संपूर्ण जग काम करतं, इव्हन तुमचं अंतर्मन देखील काम करतं. पण एक आहे, क्लिअर राहा. जे काय असेल ना ते क्लिअर बोला. विनाकारण तुम्ही द्विधा मनस्थितीत राहिलं ना कधी काय साध्य होणार नाही, उलट तुमची समस्या अजून वाढत आहे. आणि किती वाईट का घटना घडली असेल तुमच्या आयुष्यात तुम्ही त्याच्यामधून बाहेर निघू शकता. काल तुमचा नव्हता पण आज आणि भविष्य संपूर्णपणे तुमचं आहे. आणि आता तुम्ही एकटे देखील नाही, तुम्ही माझी देखील मदत घेऊ शकता. आपण प्रॉपर संबंधाद्वारे उपचार करून खूप काय काय हासिल करू शकतो. खरंच मजा येते. सकारात्मक मुक्त जीवनशैली जगण्यामध्ये जी मजा आहे ना ती कशामध्येच नाही. अनेकांना मी ती जगवून दिली. तुमचे कुठचेही प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवायचा तुम्ही मला सजेस्ट करू शकता. धन्यवाद. अश्विनी कुमार.